एका डे मध्ये जयपूर आपल्याला आता सगळं फिरायचं असं मी बोललो तर सुरुवातीला आमेर फोर्ट आहे मागे दिसतोय. जात नाही बाहेरूनच बघतो म्हणजे आपल्याला दुसऱ्या फोर्ट्सवर बाकीच्या पॉईंट्सला जायचं. जर वेळ मिळाला तर ह्याच्यावर पण जाऊ पण तुर्तास लांबून हा बघा. प्रमाणेच इथेही आजूबाजूला पूर्ण असे लेक्स वगैरे आहेत आणि हा पूर्ण आमेर फोर्टचा नजारा जबरदस्त दिसतो. म्हणजे येल्लो कलरमध्ये जी बिल्डिंग आहे जबरदस्त दिसते सिरियसली. एका दिवसात जयपूर फिरायचं असल्यामुळं आता आमेरगड बाहेरनंच बघितलं आणि जयगडला मात्र आलेलो आहे आपण. आणि आता जयगडचं एंट्रन्स आहे इथे तिकीट वगैरे घेतली जाते. एक कार आम्ही इथे केली आहे ते वगैरे डिटेल कसं असेल तर म्हणजे 2000-3000ला समथिंग एक कार मिळते आपल्याला आणि त्या कारनी ते सगळे पॉईंट्स जवळपास फिरवायला बघतात. आता किती आमचे पॉईंट्स होतात ते झाल्यानंतर मी सांगेन की वर्थ आहे का 2000 किंवा 3000 जेही तुम्ही पे कराल. आता जयगडला आज जायला 150 रुपये पर हेड तिकीट आहे. जर कार पण न्यायची असेल तर कारचे वेगळे 200 रुपये. तर आतून कसा आहे फोर्ट बघूया. सर्वात पहिलं म्हणजे जयगड आल्यानंतर जयवान तोफ म्हणजे जगातली भारतातली वगैरे सर्वात मोठी तोफ आहे. इथं नीट जवळून दाखवतो ही आहे ती जयवान तोफ. म्हणजे बघू शकता इतकी मोठी की एका वेळेला वाईड अँगलमध्ये यायला खूपच अवघड होते. पूर्ण वाईड अँगल केलं आहे तेव्हा जाऊन कुठेतरी येते पूर्ण. आणि जर या तोफची थोडीशी माहिती जर बघायचं म्हटलं तर इथे ती लिहिलेली आहे 1720 मध्ये काढण्यात आलेली. ही 20 फीट लांब 8 फीट रुंद 50 टन इतकं वजन आहे. तर ही तोफ बघू शकता जबरदस्त आहे. म्हणजे काय त्याला हेच नाही इतकी मोठी तोफ 20 फूट लांब 50 टन. जे किती हत्ती लागत असतील ही फक्त एका जागून 1 इंच हलवायला याचा विचार करू शकता. जर तोफच्या बाजूला बघितलं तर सर्व साईट सीइंग वगैरे भारी आहे. पूर्णपणे इथून गडाचा सर्व लुक इथून दिसून येते. ही तोफ अशाच जागी स्थित करण्यात आली आहे. इथे मे बी पाणी असत असेल जेव्हा पावसाळा असेल तेव्हा. सध्या तरी पूर्ण सुकं पडलं आहे. बाकी सर्व साईडनं तटबंदी एकदमच जबरदस्त. इथली जेवढी किल्ले बाहेरून बघण्यात आले तर तटबंदीला खूप जास्त प्रमाणात खर्च केला गेला आहे. सर्व बाजूंनी पूर्ण अशी तटबंदी आहे. वेगवेगळे बुरुज वगैरे जरी बघितले आपण तर रस्ता ज्यावरून आत्ता आलो हा नवीन झालेला आहे. आधी हा दगडी रस्ता होता आता चांगला रस्ता करण्यात आलेला आहे. बाकी तर आहेच. बघितलं तर ह्या साईडला मागे हे जे पाण्याचा सगळा लेक दिसतोय मे बी मग तो आपण आमेर फोर्टला होतो बघत होतो तो लेक असावा. आणि बाकी झाडं वगैरे झाडी जरी असली तरी ही काटेरी झाडं आहे सगळी. म्हणजे आपल्या इथल्यासारखी अशी हिरवळ वगैरे नाहीच आहे. पावसाळ्यात ती झाडं असतील फुलत तरी पण ती काटेरी झुडपं जी आपल्या महाराणावर असतात तशा टाईपची आहेत. त्यामुळं हिरवळ तितकी मनाला अशी लुभावणारी नाही आहे पण भारी आहे. तर हा एक ब्रुज आपण बघू शकतो. त्यातून सर्व खालच्या साईडचा व्ह्यू दिसणार आहे. आक्रमण झाल्यानंतर इथून डिरेक्ट तुम्ही करू शकता आक्रमण करणाऱ्यांवर हल्ला. त्यासाठी हे सर्व बनवले गेले आहेत वेगवेगळ्या जागून. इथून तर पूर्ण पॅक्ड आहे. ह्यातून फक्त म्हणजे तुम्हाला तीर जाणे इतकीच जागा आहे. बाकी तुमच्यावर कुठले आक्रमण होणार नाही. तशाच प्रकारचे ही काही मधली पॅचेस त्यानंतर हे मोठे इथून बघू शकता नीट नेमकं काय आहे वगैरे असं सर्व. सुरक्षेच्या दृष्टीनं खूपच भारी आहेत सगळे किल्ले नक्कीच. प्रत्येक वेगवेगळ्या 3 प्रकारच्या अशा जागा जिल्ह्यात तिथून तुम्ही आक्रमण रोखू शकता. वेगवेगळे बुरुजच आहेत जास्त इथे. त्यानंतर त्या झेंडा म्हणजे झेंडा फडकतो रॉयल फॅमिलीचा जेव्हा की इथे राजा किंवा रॉयल फॅमिली आहे याचं हे प्रतीक असतं. त्यानंतर जास्त करून बुरुज सगळ्या बाजूला आहेत. मधलं बांधकाम बऱ्यापैकी आता तुटलं आहे तरी मे बी ते कामही चालू असेल. पण स्वच्छता बघितलं तर घाण काही जागी दिसती आहे पण तरी त्या दृष्टीनं बऱ्यापैकी स्वच्छ आहे. ऑफकोर्स ते फॅमिली रॉयल फॅमिलीचं सध्या वास्तव असल्यामुळे त्यांच्याकडून ते चांगलंच ठेवतात. बाकी तटबंदीच जास्त इथे बघायला मिळेल किल्ल्यांवर. अजून एक गोष्ट म्हणजे हे यातून जी हवा ज्या प्रकारची येते अशी पंखा लावल्यासारखी हवा लिटरली या सर्व पॅचमधून येते. जबरदस्त बांधकाम. म्हणजे थोडं वीकडे आहे फ्रायडे त्यातच आता नुकत्याच मोठ्या सुट्ट्या संपल्यामुळे बऱ्यापैकी मोकळं मिळतं इथे. त्यामुळे जरा चांगल्या प्रकारे इथे साईड विंग करता येते. आपल्यामध्ये जास्त लोक नाही आहेत गर्दी कमी आहे ही चांगली गोष्ट आहे. त्याकडे इथे मधल्या पार्टला आल्यानंतर इथे काही यांचं म्युझियम आहे छोटंसं. इथे हॉटेलही आहे. इथे यांच्यामध्ये स्पेशल राजस्थानी खाणं आहे. दादा पण चालू इथे वेगवेगळे ही सगळी ठिकाणं येतात. तर आमच्यासोबत आमचा गाईड जो आमचा ड्रायव्हर आहे तोच गाईड झाला आहे. तोच आम्हाला इथल्या गोष्टी सांगणार आहे.
तोफ खूप जागी दिसून येतात. इथे गार्डन बनवण्याचा प्रयत्न केला आहे. तर सर्वात पहिला आपण इथे एंट्री करूया, बघूया आपला गाईड काय सांगतोय ते. तर त्या टायमाच्या पिस्तूल म्हणजे 1800 इसवी सनच्या सेंचुरीतल्या मेटलच्या सर्व बनलेले आहेत. सोबतच आपली जुनी शस्त्रे इथे सर्व आहेत. तो खूप प्रकारचे ते सतत बघायला मिळतात प्रत्येक जागी, म्हणजे चिखल बघू शकतो आपण. मोठ्या गन्स रायफल परत तो प्रत्येक तो कधीची कुठल्या राजाने बांधले ते 1600 ते 1800च्या काळातल्या सर्व जास्त गोष्टी ते दिसून येत आहेत. जैवान तोफ बघितलेली त्याचा हा गोळा असणार आहे 50 किलोचा, जी ती 50 टनची तोफ होती त्यात हा गोळा यूज केला जातो दिसायला. त्यानंतर सोबतचेच काही दुसऱ्या तोफेचे छोटे छोटे, हा मधला गोळा जो 50 किलोचा आहे तो जैवान तोफेत वापरला जायचा. वेगवेगळ्या प्रकारची शस्त्र असतात त्यावेळेची. तर टाईम बॉम्ब, रॉकेट अशी याला नावं दिलेली त्या काळात बनली गेलेली आहे सर्व. चा यूज नेमका कसा होतो हे पाहणं खरंच खूपच औत्सुक्याचं असेल, जे काही सरकारने केलं पाहिजे दाखवायला प्रात्यक्षिक म्हणून. तोफेचे स्टँड्स वगैरे, तोफ म्हणजे सांगितलं की आता काही महिन्यात म्हणजे मार्च एप्रिलमध्ये, आत्ता सध्या जानेवारी चालू आहे, मार्च एप्रिलमध्ये 48 डिग्रीपर्यंत इथलं तापमान झालं. सध्या कमी तापमान आहे ही चांगली गोष्ट आहे, त्यामुळं सध्या तरी आपण एन्जॉय करू शकतो एका कमी तापमानात. काही आत्ता बनवलेल्या कलाकृती इथे ठेवल्यात ज्या अजून जास्त भारी वाटत आहेत. विशेष म्हणजे सगळं मोकळं असल्यामुळं खूप भारी फील येतो आहे बघायला. नक्कीच रेकमेंडेड टाईम आहे हा. क्रिसमसच्या सुट्ट्या नुकत्याच संपल्यानंतर थोडा जो हा थंडीचा दिवस बाकी असतात तेव्हाचाच. वाजवायसाठी असणारे हे तोफखाने जे आहेत ते इथे दिसत आहेत. त्याचा आवाज खूपच मोठा होता असं सांगण्यात येते. इथे गेलेली ही जे इक्विपमेंट इथून वगैरे दिसत असेल की काय नक्की लावलंय, पण जर तुम्ही इथून खाली बसून बघितलं तर ह्याचा एक स्टार तयार होतोय. अगदीच भरपूर जागा म्हणजे पूर्ण फोर्टवर वेगवेगळ्या गोष्टी इथे बनवल्या गेल्यात. त्यासाठी मोकळी जागाही तितकीच आहे, झाडं वगैरे मधी. त्यानंतर सर्वच सिच्युएटेड खूपच जबरदस्त आहे. तटबंदी सर्वात बेस्ट गोष्ट म्हणू शकतो इथली. आलं मेहलच्या, तर इथले वेगवेगळ्या काही जागा आहेत. तर इथली जागा म्हणजे कठपुतली घर याला म्हटलं गेलं. इथे सगळं हा कठपुतली आहे. वाजवते ती आपल्यासाठी खास. इथे बसून सर्व राणी वगैरे सर्व ते बघायचे. जेवण खाणं तर असणारच. तर हे सगळी भोजनशाला, किचन त्याला म्हणू शकतो. इथेही चूल दिसते तुम्हाला. आता सगळं काही नाही आहे, म्हणजे सिच्युएटेड असणार तेव्हा किती मस्त, म्हणजे ओपन सनमध्ये सगळं जेवण करतं आणि मग त्या जेवणाला करायला मजा येत असेल आणि चवही तितकीच नक्कीच लागत असेल. रॉयल लेडीज डायनिंग हॉल, म्हणजे ज्या राणी वगैरे असायच्या प्रिन्सेस त्या लोकांसाठीचं त्यांचा डायनिंग हॉल आहे हा. आतमध्ये इतका अंधार आहे. त्या टायमाला इथे सर्व मे बी आगीच्या वगैरे मशाली लावल्या जात असतील. तर काही लाईट्स वगैरे अलीकडे लावल्यात. त्यानंतर ओपन जागा, वेगवेगळ्या जागी तितकाच प्रकाश, तितकाच सर्व. आणि ओव्हरऑल खूपच मस्त आहे म्हणजे बघायला. इथून एक चांगला सीन आपल्याला दिसणार आहे. तर चला. तर येस, साईडला तरी इथे एक सीन आहे. त्यानंतर समोरच्या साईडला जर बघितलं तर तोच लेक. पण आल्यावर तटबंदी
सोबतच वेगवेगळ्या काही गोष्टी दिसतात. कुठे गार्डन असेल, झाडांची वेगळी सिच्युएटेड असतील, किंवा जसं कठपुतली घर होतं किंवा वेगवेगळ्या गोष्टी सर्वच एकदम मस्त दिसतात. म्हणजे जो एक आणि एक अजून एक कलर त्याला तो एक जो आहे जुन्या काळाचा तो अजूनही तसाच आहे. आणि बऱ्यापैकी बांधकाम तितकंसं तुटलेलं नाही आहे. जसं आपल्याकडे किल्ल्यांची जी काही अवस्था झाली त्या दृष्टीनं तरी भरपूर चांगलं अजून तरी आहे. तर आता इथून एक कोपऱ्यावरून सर्व उंचावरचा सीन याकडेच आपल्याला पाहायला मिळेल. सर्व बाजूने हे अभयारण्य, त्यानंतर पूर्ण ही तटबंदी अगदी चायना वॉल सारखी, आणि त्यानंतर इकडचा हा सीन येस राजस्थानच्या फोटोजमध्ये दिसून येणार कायमच. सर्वच बाजूने जबरदस्त साईड व्ह्यू, कुठला तसा पार्ट नाही जिथे मला साईड व्ह्यू कोणता दिसणार नाही. असं प्रत्येक कोपऱ्यात गेलात तरी काहीतरी भारी नक्कीच दिसणार आहे. जबरदस्त वातावरणामुळे हवाही भारी सुटली आणि प्रत्येक जबरदस्त वाटतंय. जसं मग सांगितलं तर इथे बाण सोडले जायचे आणि समोरच्याचं कुठलंही आक्रमण आपल्याला लागणार नाही असं. त्यानंतर शेवटची जी ही जागा आहे त्यात तुम्ही बघितलं अशी उतरण आहे, तर ह्याच्यातून तेल सोडलं जायचं गरम, जेणेकरून दुश्मन एकदम जवळ आल्यानंतर त्यांना मारलं जाईल. तर आता बाहेरच्या साईडला आले पुन्हा जिथून स्टार्ट केलं मगाशी, तर गेट वगैरे जो काही कलर्स वगैरे इथे जे दिलेत किंवा अजून ते कायम ठेवले खूपच जबरदस्त वाटतं. म्हणजे फोटोज काढणाऱ्यांसाठी तर इट्स लाईक अ हेवन. खरंच खूप मस्त फोटो देते तिथे. साईड व्ह्यूइंग तर प्रत्येक जागी साईड व्ह्यूइंग करून करून थकाल, पण कुठला स्पॉट संपल्याने प्रत्येक जागून भारीच नजारा बघायला मिळेल. तर जयगड झाल्यानंतर त्या बाजूला असं नाहरगड तिथे आपण आता आलेलो आहे. हा तितकासा त्या इतका खास नाही, दिसत म्हणजे पार्किंग वगैरेची जागा, पण आतून कसं इथे एक खास स्पॉट आहे तो मी तुम्हाला दाखवणार आहे. का मूवीचं शूटिंग झालेला स्पॉट तो बघूया. तर मागच्या गेटने एंट्री केल्यानंतर हा नाहरगड म्हणजे सुरू झाला आहे. गार्डनसारखं थोडं थोडं वाटतं. नाहरगड थोडीशी माहिती लिहिलेली आहे. 1734मध्ये मेन याचं जास्त सगळं बांधकाम झालं. त्यानंतर बघू शकता ते बऱ्याच गोष्टी आत्ताच बांधल्या गेलेल्या अशा दिसून येतात. सर्व गार्डनसारखा लुक इथे दिसून येतो. शीश महल वॅक्स म्युझियमही आहे, बघू शकता जुन्या काळातला रथासारखं एक शीश महलच्या बाहेर. सारे व्ह्यू पॉईंट पाहिल्यानंतर आता नाहरगडला इथे या पॉईंटचंच नाव व्ह्यू पॉईंट असं दिलं गेलं, म्हणजे जागेचं नाव. तर बघूया इथून नेमका कसला व्ह्यू दिसून किती भारी आहे. नक्कीच हा पॉईंट बऱ्यापैकी जास्त सर्व शहर दिसत आहे. सगळं एखाद्या गार्डन सारखं वाटतंय. ते माकडं खूप जास्त प्रमाणात येते, ते बघू शकता त्यांची काय मस्ती चाललेली आहे. आओ तो जस्ट पडला, कमी उंचीनं पडलाय, जास्त लागला नसावा होतो. त्यानंतर ते माकडांची खूप जास्त मजा मस्ती सुरू आहे, त्यामुळे खाणं वगैरे ओपनमध्ये असेल तर कदाचित ते खेचून घेऊ शकतात. आणि त्यानंतर बाकी सर्व बघितलं तर चांगलं आहे तसा, म्हणजे फिरण्याजोगा. संध्याकाळी वगैरे अजून जास्त मस्त वाटत असेल इथे. त्यानंतर इथेही मेन एंट्रन्स जयगडची आपण बघू शकतो. तोच एक येलोइश असा रॉयल कलर मस्त वाटते. तोफा तर संपतच नाहीत, वेगवेगळ्या सायझेसच्या सर्व तोफा इथे आहेतच. आणि हा एंट्रन्स हे माधवेंद्र भवन असं नाव दिलेलं. त्यानंतर आत एंट्रन्स केल्यानंतर हा मधला जो पॅसेज सगळा दिसतोय, ते बी इथे काही मूवीच्या शूटिंग्समध्ये आपलं बघितलं जातं. इथे सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या चालतात आणि इथून वरून जे राणी लोक असतात ते बघतात, लेडीज इन शॉर्ट. खाली इथे सगळे राजे बसत असणार. नंतर मधल्या पॅसेजमध्ये सर्व ह्या गोष्टी इथे चालतात. पूर्ण हा ओपन वरांडा इथे आहे. क्रिकेट वगैरे खेळत असते त्या टायमात तर इथे मस्त टुर्नामेंट झाल्या असत्या. प्रत्येकच वास्तूमध्ये दिसून येतं. म्हणजे हा मधला पॅसेज इथे नॉर्मल टेम्परेचर बाहेर वगैरे आहे, पण तुम्ही या गेटमध्ये आत आलात कोणत्याही अशा प्रकारचं तर अचानक इतकं थंड हवा, म्हणजे इथून कुठून येते काहीच व्हेंटिलेशन असून इथल्यापेक्षा इथे इतकी थंड हवा आहे आणि वातावरण जबरदस्त लगेच बदललं जातं. खूप भारी वाटते. हे अशा प्रकारे इथे कुठल्या साईडने इथे ऊन पडत नाही आहे आणि वातावरण खूप थंड, व्हेंटिलेशन अँड ऑल जबरदस्त आहे. वेगळ्या गोष्टी इथे ही जी मूर्ती आहे इथे फोटो फ्रेम आहे, म्हणजे गणपती आहे, पण एकदम वेगळ्या प्रकारे तो पेंट केला गेलेला आहे. खूपच काहीतरी मस्त आहे.
वेगवेगळ्या जागी छोट्या छोट्या पेंटिंग्समध्ये भरपूर गोष्टी ते लपलेल्या आहेत. जी काही सर्व इथली वास्तू आहे जबरदस्त. गुफेतून आपण वर जातोय. पहिला दोन्ही साईडला एंट्रन्स आहे तर आपण वर इकडे जाऊया या साईडला. अच्छा ते बघू शकता परत एक स्पेस. नंतर अजून एक लास्ट आहे पण त्यानंतर इथे एकदम टॉपला आपण जाणार आहे. तर एकदमच चिंचोळी गल्ली आणि उदयपूरमध्ये ऐकलेलं की अशा चिंचोळ्या ज्या सर्व गल्ल्या असायच्या जेणेकरून आक्रमण झाल्यानंतर एका वेळेला फक्त एकच सैनिक येऊ शकेन आणि थोपवायला जास्त सोपं जाईल यासाठी अशा इथे बनवलं जायचं. म्हणजे इतकी मोठी जागा असताना इतकं छोटं का बनवलं जाईल हेच कारण आहे. आलेलो आपण या नाहरगडच्या बघू शकता सर्व हे स्तूपसारखे जे बांधलेले आहेत मस्त वाटतात. रूम्स आहेत ह्या वेगवेगळ्या अशा रूम्स आहेत आणि इथे वर छज्जा टेरेस आपण बोलू शकतो. तर तसं इथे तर बंद केलेलं आहे एकावरून दुसऱ्या इथे डायरेक्टली जायला. तर मग आपण पूर्ण फिरून जातो असं. बट इथून पण अशी एंट्रन्स आहे म्हणजे अशी जवळजवळ काही घरं असतात तसं एकमेकांचे टेरेस जॉईन आहेत असं बोलू शकतो. नंतर फायनली जो नाहरगडवरून दिसणारा व्ह्यू बनला जातो की सर्व घरं त्या लांब लांबपर्यंत जबरदस्त वाटते. म्हणजे 0.5x मध्ये तर बघू शकता लांब लांबपर्यंत घर आणि हा तो व्ह्यू राजस्थानच्या या गडावरून दिसतोय जबरदस्त. आता बाहेर आल्यानंतर या साईडला सगळं फिरलो आणि त्यानंतर मागची साईड जी आहे तिथे एक लांब असा रस्ता दिसते. सनसेट पॉईंट असा तिथे बोर्ड होता. पुढे अजूनही काही गोष्टी असतील पण दुपारचे 2 वाजले. थोडं म्हणजे आता थकायला होतं गरम होते आणि परत एका दिवसाचीच आपली टूर आहे तर बाकीचे काही स्पॉट्स अजून बाकी आहेत पण तिथे पूर्ण नाही फिरता येणार. पण जर खूप वेळ असेल तर पूर्ण म्हणजे एका दिवसात फक्त 2 जयगड नाहरगड एवढेही केले तरी पण खूप फिरून होण्यासारखं इतके मोठे आहे ते. पण पुढे न जाता आपण मागे परत जातोय. आणि हां ह्या गडावर एक गोष्ट आहे जी मूवीच्या शूटमधली एकदमच भारी ती दाखवायची अजून राहिली ती एक बघूया आणि मग हा नाहरगड रॅपअप करून नेक्स्ट डेस्टिनेशनला जाऊ. तर इथे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट खाण्यासोबतच पाणी लागतं. तर टाकी ती इथे बघू शकता तुम्ही सगळी टाकी. पाणी अजूनही त्यात आहे. जायला पण एंट्री नाही आहे कुठेही सगळं लॉकड आहे. आणि मस्त एकदमच वाटते. आजपासून मी जे बोलतोय तो बॉलिवूडमधला एका फेमस मूवीतला फेमस सीन जो दाखवला कुठला तरी वेगळीकडचा पण आहे तो वेगळीकडचा तो इथे शूट झाला आणि त्या जागी आपण आलेलो आहे. तर कळेलच तुम्हाला आता नेमका तो कोणता सीन आहे आणि कोणता तो पॉईंट आहे. येस तर ही आहे ती प्लेस. आता बावडी विचार करता बावडी कुठल्या मूवीत आहे किंवा काय नेमकं. तर माझा वन ऑफ फेवरेट मूवी आहे हा आणि तो म्हणजे येस कळालं की नाही अजून माहीत नाही तुम्हाला पण हा ही तो सीन आहे. येस वंदे बसंती मध्ये दिल्ली युनिव्हर्सिटीतला जो काही पाठ दाखवला आहे बिहार जे पडतं जिथून तीच ही जागा आहे. आता पाणी सध्या तरी नाही इथे. सेट क्रिएशन काय जबरदस्त आहे. म्हणजे दिल्लीतली जागा दाखवली गेली जी आहे जयपूरमध्ये जबरदस्त. तर तो पॉईंट जेव्हा बोलत होतो तेव्हा संधीवरला गाईडने सांगितलं तर आता म्हणजे इथे हा गड बऱ्यापैकी संपलेला आहे. नंतर आता बाहेरचा रस्ता सुरू होतोय तो हा रस्ता आहे जो बाईकचा रस्ता आहे. चालत जाऊ शकतो पण खूप लांब जयपूरसाठी जाण्यासाठी हा बाईकचा रस्ता आहे. खूपच डेंजरस असं तो म्हटतोय. पुढे येऊन बघा असंही म्हटलं आहे तर बघूया. ओके तर हा रस्ता आहे ज्यानं बाईक जात असावी. गोल गोल असा रस्ता. तर जसं की एका दिवसात मॅक्झिमम जयपूर फिरायचं आहे तर आता आपलं नाहरगड आणि जयगडमध्येच खूप टाईम गेला. नंतर आता आपण ओल्ड जयपूर म्हणजे मेन जयपूरला आलो आणि मेन गोष्ट जी सर्वात जास्त हवा इथे ते म्हणजे येस हवा महल. आणि आता हवा महलचं चांगले फोटोज वगैरे क्लिक करायसाठी समोर काही बिल्डिंग्स आहेत महल आणि ह्या बिल्डिंग्समधून जर चांगला व्ह्यू येतो आय गेस तिथे जाण्यासाठी वी हॅव टू पे. तर आपण तिकडे जाऊन बघूया व्ह्यू कसा येतोय आणि नेमका हवा महलचे फोटो चांगले यावे असंच वाटतं कारण की तीच मेन हवा आहे. त्याचा एक खालून जो मेन रोडवरून दिसणारा व्ह्यू आहे जबरदस्त आहे. म्हणजे बाहेरून जे काही मेन रोडवर एखादा देखावा उभा केल्यासारखं वाटतं. एवढ्या वर्षांपासून ही जी इतकी भारी बिल्डिंग आहे पिंक सिटीमधली पिंक
बिल्डिंग, हवा महल जबरदस्त. ट्रॅफिक खूप होत आहे खाली, लोकही फोटोसाठी खूप थांबलेले असतात, पण मस्त. असं की बोललो की वरच्या व्ह्यूसाठी पेड करावे लागतात पैसे, तर इथे वेगवेगळे कॅफेज किंवा शॉप्स आहेत, तर त्यांचा प्रत्येकाचा वेगळा रेट. मी जिथे गेलो तिथे 250 कव्हर चार्ज, म्हणजे या 250मध्ये तुम्हाला इथे काही गोष्टी मिळतील आणि तिथेच फोटो काढायचे एक वेळ, म्हणजे पैसेच आहेत. टॅटोज कॅफे म्हणून तिथे मी आलेलो आहे आणि तिथले आता वेगळी व्ह्यू बघूया. कमी रश वाटते बऱ्यापैकी, तर इथे मस्त ह्या प्लेसला आलो आहे. येस, आणि इथून व्ह्यू दिसतोय भारी जबरदस्त. येस, दिस इज इट. मस्त व्ह्यू. हवा महलला सगळ्यात बऱ्यापैकी टॉपचा व्ह्यू हाच आहे. ह्याच्यापेक्षा टॉप तर आजबाजूला कोणतीच बिल्डिंग नाही, आपण सगळ्यात टॉपला आहे जवळपास. तर सर्वात वरून सर समोरून हाच व्ह्यू आहे जो अगदी जबरदस्त आहे. एकदमच खाली आपण एकदम जवळून हा व्ह्यू बघतोय, तर मस्त वाटते. वगैरे काढताय 0.5 मध्ये व्हिडिओमध्ये हा ऑप्शन नसल्यामुळे 1xला बघतोय आपण जवळून हवामान. तर आपण हवामानमधून आत आले मेन रोडवरून, आणि त्यानंतर एकदमच शांती झाल्यासारखं वाटतं. बाहेर एवढी किचकिच होती पण आत एकदमच शांत आहे सगळं. आणि आता इथे हवामानला कधीच काहीतरी तिकीट वगैरे असेल वरून जाऊन. आतून इतका खास नाही म्हणतात, पण तरी पण लेट्स सी कसं आहे. शॉपिंग वगैरेसाठी ते आहेतच गोष्टी. नसा दिसतं हवामहल हा. नॉर्मल असे मंदिर आहे ॲक्च्युली हवामहलमधलं कोणतरी, आणि इथून हा अजून एक हवामहलचा रस्ता जो वर जाण्यासाठी असावा. एंट्रीसाठी 52 रुपये एकाचे असे एक तिकीट आपण घेतलेले आहे. ही एंट्रन्स आहे. चला, एंट्री केल्यावर हे चंद्रपोली द्वार म्हणून नावाने इथून आत आपण जायचं आहे. एंट्री केल्यावर तोच एक पूर्ण राजस्थानी सगळा महालांचा लुक इथे आहे. खूप जास्त गर्दी दिसते, म्हणजे शहरात असल्यामुळे ते खूप गर्दी आहे. आणि ही बॅक साईड असावी, जसं आपण बघतो फ्रंट साईड बघत होतो त्या पार्टची, म्हणजे फाउंटन्सचं काम चालू आहे. बेबी खूपच फ्रेश येते शहरात असल्यामुळे. बेबी हवा महल. येस, खूप साऱ्या गर्दीतून अगदी दादरच्या प्लॅटफॉर्मवरून क्रॉस करून आता आपण फायनली येतो आहे बाहेरचा व्ह्यू बघायला. अच्छा, इकडून हा व्ह्यू आहे. नंतर परत हा याहून वरही जाता येते, तिथे लोक आहेत जायसाठी. अशाच अजून चिंचवड्यातून जावं लागणार. प्रत्येक जागी अशा व्हेंटिलेशनसाठी वेगवेगळ्या खिडक्या आहेत, आणि त्या खिडक्यातून आपण पाहू शकतो बाहेरचाही नजारा जो काय आहे तो. त्या सगळ्यातून वर जात आपण फायनली इथे अजून एका पॉईंटला आलो आहे. हा थोडासा एक पॉईंट आहे जिथून अजून काही पॉईंट दिसत आहेत, आणि इथून अजून वरही रस्ता आहे. आपण अजून वर जाऊया. आणि गर्दी इथे खूप आहे हवा महलमध्ये, प्रचंड गर्दी. सर्व लोक अजून वर चढतात. आपण आय गेस लास्ट फ्लोअरला इथल्या जाणार आहे. रश प्रचंड आहे, लोक येत आहेत. संपत नाहीये फ्लोअर यायला, खूप थकायला लागते. अजून वर आपण डायरेक्ट टॉपलाच जाऊ. मध्ये एक पॉईंट होता तोही बघू. उद्या फर्स्ट आपण टॉपला जाऊ. मे बी टॉप आहे तर अगदी हाताजवळ. आणि यस, हा मेन रोड जिथून आपण खालचे फोटो सगळे काढत होतो. या समोरच्या कॅफेत आपण होतो मगाशी. आणि तिकडे बापरे खूप जास्त गर्दी आहे. तो सगळ्यात टॉपचा पॉईंट आहे. ह्याच्याही वर अजून एक बापरे जबरदस्त. खूप रश. मी इथून दिसू शकतो आतून कसं आहे ते. तर टॉपचा पॉईंट त्या मधला हा पॉईंट. गर्दी प्रत्येक जागी इतकी की काय असं संध्याकाळची वेळी झाली आणि मेन सिटी मध्यभागी असल्यामुळे खूपच गर्दी. हा मेन रोड गर्दीमधून हो रस्ता काढत एकदम टॉपच्याही जागेवर आलो आहे आपण. खूपच रश आहे, दिसते रश. ते पण एक चांगली जागा मिळेल ह्या कोपऱ्यावर, जिथे पण राई
सेट होतोय आता आणि तिथे थोडे चांगले फोटो झाले 2-3. पूर्ण गर्दीचा असणारा छोटासा पण ठीकठाक होता, म्हणजे तसा 52 रुपये तिकीटीच्या मनाला चांगलाच होता. आपण थोडी आता शॉपिंग केलेली हवा महलच्या बाहेर. काय तर 2 साड्या आहेत भारीतल्या आणि मोजुडीची मला आणायला सांगितली, तसं सगळं. पण रात्रीचे मार्केट अजून भारी वाटते, म्हणजे मागे सगळं लाईटिंग आणि ते पिंक कलर. पण वेळेचा अभाव असल्यामुळे, म्हणजे फ्लाईट आहे 11ची आहे, पण इथून हॉटेलवर जाऊन तिकडून सामान घेऊन थोडं परत निघायचं आहे. जास्त टाईम नाही घालवत आहे ना. समथिंग आता 6 झालेत. तर आता इथे रॅपअप करायला लागेल. रस्त्यात एखादा पॉईंट मिळाला तर बघू, नाही तर आता तेच हॉटेल आणि तिकडून एअरपोर्ट. रात्रीच्या वेळेला अजून एक भारी गोष्ट म्हणजे हवा महल जो आहे तो रात्री लाईटिंगमध्ये अजून भारी दिसतोय. कसा दिसतोय दाखवतो. जयपूरला आल्याने ही टोपी नाही घातली तर फील कसा येणार. सो फायनली एकदम दिवस संपता ही टोपी आता घेतलेली आहे आणि हवा महलचे ते काही फोटोज काढलेले आहेत. लाईटिंगमध्ये अजून भारी वाटतं हवा महल. आणि टोपी कशी वाटते तुम्हाला सांगा. तर कदाचित आता ब्लॉग तर इथेच एंड करूया. एखादा स्पॉट रस्त्यात दिसला तर धावता असा स्पॉट घेईन. पण मेन तर सगळं फिरून झालेलं आहे. थोडे हवे थोडे स्पॉट नाही झाले, पण जे स्पॉट झाले ते पूर्ण निवांत केल्यामुळं मजा तर आलेली आहे. तुम्हाला कसं वाटलं जयपूर आणि व्हिडिओ सांगा. फायनली खूप साऱ्या मेमरीज घेऊन जयपूरमधून निघायचं वेळ झालेली आहे. हॉटेलमधून राहिलेलं सामान पिक केलं आहे आणि आता निघतोय. आपलं हॉटेलमधला स्टे खूप भारी होता, त्याचा पण ब्लॉग आहे बघा तो. ताज आमेर हॉटेलमधून निघालेलं आपण आता थेट एअरपोर्टला. तर आता म्हणजे मगाशी बोललो तसं निघता एक अजून एक गोष्ट आपल्याला करायला मिळाली, ती म्हणजे पत्रिका गेट, जो अलीकडेच बांधला गेला. म्हणजे मागे एकदम रोडवरच आहे. एअरपोर्टला निघालो, फ्लाईट थोडी डिले झाली त्यामुळे वेळ होता, ड्रायव्हरही चांगला त्यामुळे तो थांबला. आणि या पत्रिका गेट जो रोडवर आहे तो बघायला मिळाला आहे. थोडं जवळ जाऊन बघूया चला. तर एकदम असा भयानक रस्ता पार करून या साईडला आलेलो आहे आपण, थारांच्या खालून वगैरे. आणि हा तो पत्रिका गेट अलीकडेच बांधलाय, पण जबरदस्त वाटतं. म्हणजे सगळ्यात मेन म्हणजे इथल्या गोष्टी ह्या रॉयल सगळा टच आणि लाईटिंग हाच असतो. कोणतरी लाईव्ह सिंगिंगही करते, मस्त वाटतं एकदमच. फ्रेंड्स किंवा कपल फॅमिलीसोबत येण्यासाठी सगळ्या गोष्टी मस्त आहेत, म्हणजे बस खाली. तर रोडवरच असणाऱ्या हा एक अजून एक चांगला स्पॉट झाला आहे. जो टायमिंगला आलो आहे तो मस्त वाटतो. टायमिंग म्हणजे रात्री ह्या सगळ्या ज्या लाईटिंग वगैरे लागलेली आहे या पत्रिका गेटची, जबरदस्त. गेट एक फक्त, पण खूप भारी. मेन रोडवर असल्यामुळे एकदम इझिली ॲक्सेसेबल आहे कोणालाही, त्यामुळे भारी वाटतंय. तर पत्रिका गेट बघून आता फायनली आजचं जयपूरचं सगळं झालेलंच आहे म्हणूया असं. तर असा हा जयपूरचा व्लॉग जो स्वीट आहे, शॉर्ट तर नाही म्हणता येणार पण स्वीट अँड लॉंग जरूरच असेल. तर तुम्हाला कसं वाटला, पहिला प्रयत्न होता, काही फीडबॅक असेल तर नक्की सांगा. आणि असाच व्हिडिओ घेऊन परत भेटूच.